नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे ऑफिसर इनालिस्ट ग्रेड, याच्यासाठी पदसंख्या 66 आहे। अशा टोटल 66 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। त्यामध्ये MBA ते फायनान्स तसेच बँकिंग अँड फायनान्स किंवा ICWA/CFA/CMA/CA किंवा मॅनेजमेंटमध्ये PG पदवी तसेच डिप्लोमा किंवा BTech/BE/MTech त्यामध्ये कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर/MCA किंवा कोणत्याही शाखेतील PG पदवी/डिप्लोमा। तर वयाची अट तर 31 मार्च 2025 रोजी 21 ते 32 वर्ष राहणार आहे। तर SC/ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट, तर OBC साठी 3 वर्षाची सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी ही जनरल OBC तसेच EWS यांच्यासाठी 800 रुपये राहणार आहे। तर SC/ST PWD यांच्यासाठी फक्त 100 रुपये राहणार आहे। तर महत्त्वाची तारीख आता आपण पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 मे 2025 ही राहणार आहे आणि परीक्षा ही मे किंवा जून 2025 मध्ये राहणार आहे। तर महत्त्वाच्या सूचना आता आपण पाहणार आहोत। तर पहिले आहे अर्जाची नोंदणीची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अर्ज फी भरण्यासाठी शेवटची तारीख 19/5/2025 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने बँकेकडे अर्ज शुल्क जमा केले जाईल। दुसरे आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार अर्ज केलेल्या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत। तिसरे आहे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे म्हणजे संक्षिप्त बायोडाटा, ओळख पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, जात प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करणे आवश्यक आहे आणि ते अयशस्वी झाले तर त्याची उमेदवारी ऑनलाईन किंवा लेखी परीक्षा, शॉर्टलिस्टिंग किंवा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही। चौथे आहे उमेदवारांना सूचना आणि ताज्या अपडेटसाठी बँकेच्या वेबसाईट nabfid.org/career नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो। ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर, माहिती हँडआउट इत्यादी बँकेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करावे। इतर कोणतेही संप्रेषण आवश्यक असल्यास केवळ ईमेलद्वारे पाठवले जाईल। पाचवे कोणताही बदल अपडेट झाल्यास वेगळी सूचना दिली जाणार नाही। सर्व बदल म्हणजेच अपडेट, कोरिजंडम इत्यादी फक्त बँकेच्या nabfid.org/career वेबसाईटवर होस्ट केले जातील। सहावे ऑनलाईन परीक्षा खालील शहरांमध्ये घेतली जाईल: अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, चंदीगड, मोहाली, हैदराबाद, विजयवाडा, तिरुवनंतपुरम, कोलकाता, नागपूर, पटना, रायपूर, जयपूर, लखनौ आणि वाराणसी। तसेच पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR प्रदेश आणि दिल्ली NCR। सातवे केंद्रासाठी किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय कारणास्तव पुरेशी संख्या उमेदवार उपलब्ध नसल्यास परीक्षा केंद्र हे बदलले जाऊ शकतात। आठवे मुलाखती या फक्त मुंबई येथेच होतील। आणि शेवटच्या कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी नाही। एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास फक्त नवीनतम वैध पूर्ण अर्ज नोंदणी उच्च नोंदणी क्रमांक राखून ठेवली जाईल आणि इतर एकाधिक नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क, सूचना शुल्क जप्त केले जाईल। तर आता आपण उमेदवारांसाठी सामान्य सूचना पाहणार आहोत। तर उशिरा अहवाल देणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच परीक्षेसाठी कॉल लेटरवर नमूद केलेल्या अहवालाच्या वेळेनंतर परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही। कॉल लेटरवर नमूद केलेली रिपोर्टिंग वेळ चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वी आहे। ऑनलाईन परीक्षेचा कालावधी हा 1 तास असला तरी उमेदवारांना जवळपास 2 तास किंवा त्याहून अधिक वेळ या ठिकाणी असणे आवश्यक आहे, ज्यात विविध आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि संकलन, लॉगिंग करणे, सूचना देणे इत्यादी विविध औपचारिकता पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ समाविष्ट आहे। ओळख पडताळणी परीक्षेच्या हॉलमध्ये तसेच मुलाखतीच्या वेळी कॉल लेटरसह मूळ आणि उमेदवाराच्या सध्याच्या वैध फोटोची ओळखीची छायाप्रत, जसे की कॉल लेटरवर दिसत आहे त्याचे नावाचे, जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, कायम ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक फोटो असलेले अधिकृत प्रमाणपत्रासह जी प्रूफ ऑफिसरने जारी केलेले फोटो, अधिकृत लेटर हेडवर लोकप्रतिनिधीद्वारे जारी केलेले फोटो, छायाचित्र, ओळखीचा पुरावा तसेच मान्यताप्राप्त महाविद्यालय, विद्यापीठ, आधार कार्ड, आधार कार्ड, कर्मचारी ID, बार काउन्सिलिंग ओळखपत्रासह फोटोसह जारी केलेले फोटो, वैध अलीकडील ओळखपत्रात
तपासणीसाठी निरीक्षकांना सादर करावे। उमेदवाराची ओळख कॉल लेटरवर, हजेरी यादी आणि सबमिट केलेल्या आवश्यक कागदपत्रावरील तपशिलांच्या संदर्भात पडताळली जाईल। उमेदवाराची ओळख संशयास्पद असल्यास उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। रेशन कार्ड आणि शिकाऊ वाहन चालवण्याचा परवाना वैध ID पुरावा नाही। टीप: उमेदवारांनी परीक्षेला मुलाखतीला उपस्थित असताना मुख्य फोटो ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे आणि फोटो ओळख पुराव्याची छायाप्रत परीक्षेच्या कॉल लेटरसह तसेच मुलाखतीचे कॉल लेटर सादर करणे आवश्यक आहे। त्याशिवाय त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। उमेदवारांनी लक्षात ठेवा की कॉल लेटरवर दिसणारे नाव हे फोटो ओळख पुराव्यावर दिसणाऱ्या नावांशी तंतोतंत जुळणे पाहिजे। विवाहानंतर पहिले किंवा आड किंवा मध्यम नाव बदललेल्या महिला उमेदवारांनी याची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे। कॉल लेटर आणि फोटो ID प्रूफ मध्ये दर्शवलेले नाव यामध्ये काही जुळत नसल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही। ज्या उमेदवारांनी त्याचे नाव बदलले आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र, अधिसूचना, त्यांचे मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र मूळ स्वरूपात सादर केले तरच परवानगी दिली जाईल। परीक्षा केंद्रावरील माहिती तर पहिले आहे बँक, तथापि प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादींवर अवलंबून कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार राखून ठेवते। दुसरे, उमेदवाराला त्याने निवडलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही केंद्रावर वाटप करण्याचा अधिकार देखील बँकेकडे आहे। तिसरे, परीक्षा संबंधित कॉल लेटर्समध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन घेतली जाईल। चौथे, उमेदवाराने एकदा वापरल्यानंतर केंद्राची निवड एकदाच करता येईल। पाचवे, ऑनलाईन परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही। त्यामध्ये पहिले आहे, उमेदवार स्वतःच्या जोखमीवर आणि खर्चावर परीक्षा केंद्रावर परीक्षेत बसेल आणि कोणत्याही प्रकारची इजा, खर्च किंवा तोटा इत्यादीसाठी बँक जबाबदार राहणार नाही। पुरेशा संख्येने उमेदवार ऑनलाईन परीक्षेसाठी विशिष्ट केंद्राची निवड करत नसल्यास किंवा उमेदवाराची संख्या एखाद्या केंद्रासाठी किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय कारणासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त असल्यास उमेदवाराला इतर कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते। अर्ज कसा करावा तर पहिले आहे अर्ज नोंदणी, दुसरे आहे फी भरणे, तिसरे आहे दस्तऐवज स्कॅन आणि अपलोड करणे। उमेदवार 26/4/2025 ते 19/5/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात। इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही। नोंदणीपूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे: ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याचे स्कॅन करा। छायाचित्र हे 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर असावे। स्वाक्षरी ही काळ्या शाईने असावी। डाव्या अंगठ्याचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाईच्या पांढऱ्या कागदावर, हस्तलिखित घोषणा ही काळ्या शाईच्या पांढऱ्या कागदावर, खालील दिलेला मजकूर, सर्व लागू कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये स्वतंत्रपणे स्कॅन केलेले। हे स्कॅन केलेले सर्व दस्तऐवज यामध्ये दिलेल्या आवश्यक वैशिष्ट्यांचे पालन करतात याची खात्री करणे। जाहिरात: कॅपिटल लेटर्समध्ये स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही। तिसरे, डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग पडू नये। चौथे, हस्तलिखित घोषणेचा मजकूर खालीलप्रमाणे: उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की मी अर्जात सादर केलेली सर्व माहिती बरोबर, खरी आणि वैध आहे। आवश्यक असल्यास तेव्हा मी सहाय्यक कागदपत्रे सादर करेन। पाचवे, वर नमूद केलेली हस्तलिखित घोषणा ही उमेदवाराच्या हस्ताक्षरात आणि फक्त इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे। ते इतर कोणतीही किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहिलेली आणि अपलोड केलेली असल्यास अर्ज हा अवैध मानला जाईल। सहावे, आवश्यक अर्ज फी शुल्काचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। सातवे, वैद्यकीय ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा। बँक नमूद केलेल्या ईमेल ID SMS द्वारे परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना पाठवून ते उमेदवाराकडे वैयक्तिक ईमेल ID नसल्यास त्याने किंवा तिने अर्ज करण्यापूर्वी त्याचा किंवा तिचा नवीन ईमेल ID आणि मोबाईल नंबर तयार करावा आणि तो ईमेल, खाते आणि मोबाईल नंबर राखून ठेवला पाहिजे। अर्ज फी नॉन रिफंडेबल फीचा ऑनलाईन भरणा हा 26/4/25 ते 19/5/25 पर्यंत बँक व्यवहार शुल्क, अर्ज फीच्या ऑनलाईन पेमेंटसाठी GST सूचना शुल्क उमेदवाराने भरावे लागेल। अर्ज नोंदणी: पहिले, उमेदवाराने www.nabfid.org/career वर जाण्यासाठी अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा। नवीन स्क्रीन उघडा। दुसरे, अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा। टॅब निवडा आणि नाव
संपर्क तपशील ईमेल ID प्रविष्ट करा। प्रणालीद्वारे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल। उमेदवाराने तात्पुरते नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा। तत्पूर्वी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि SMS देखील पाठवला जाईल। तिसरे, उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसल्यास सेव्ह आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीचा प्रविष्ट केलेला डेटा जतन केला जाऊ शकतो। ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशिलांची पडताळणी करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्यासाठी सेव्ह आणि पुढील सुविधा वापरल्यास सल्ला दिला जातो। दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते योग्य असल्याची खात्री करण्याची तपशील मिळवणे आवश्यक आहे। चौथे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण पूर्ण नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही। पाचवे, उमेदवाराचे नाव किंवा त्याचे किंवा तिचे वडील, पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, कारण ते प्रमाणपत्रे ओळख पुराव्यामध्ये दिसते। कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते। सहावे, तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा। सातवे, बिंदू C अंतर्गत तपशिलावर छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याचा मार्गदर्शन तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात। आठवे, उमेदवार अर्जाचा इतर तपशील भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात। नववे, पूर्ण नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा। दहावे, तपशिलांमध्ये बदल करा आवश्यक असल्यास आणि तुम्ही भरलेले छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतर संपूर्ण नोंदणीवर क्लिक करा। 11वे, पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा। सबमिट बटनावर क्लिक करा। दस्तऐवज स्कॅन आणि अपलोड। ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेल्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठाचा ठसा, हस्तलिखित घोषणा आणि सर्व संबंधित कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रतिमा असणे आवश्यक आहे। छायाचित्र प्रतिमा ही 4.5 सेंटीमीटर ते बाय 3.5 सेंटीमीटर असावी। छायाचित्र अलीकडे पासपोर्ट आकाराचे रंगीत चित्र असणे आवश्यक आहे। परिणाम हा 200 बाय 230 पिक्सल इतका असावा। तर फाईलचा आकार हा 20 KB ते 50 KB दरम्यान असावा। चित्र रंगात आहे याची खात्री करा। हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या किंवा पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतले आहे। निवांत चेहऱ्याने सरळ कॅमेराकडे पहा। तुम्हाला फ्लॅश वापरायचा असल्यास रेड आय नसल्याचे सुनिश्चित करा। जर तुम्ही चष्मा घालत असला तर त्यात कोणतेही प्रतिबिंब दिसले नाही पाहिजे आणि तुमचे डोळे स्पष्टपणे दिसू शकतील याची खात्री करा। स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार हा 50 KB पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा। स्वाक्षरी, अर्जदाराने काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी। याचा प्रकार हा JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असावा। फाईलचा आकार हा 10 KB ते 20 KB दरम्यान असावा आणि त्याचे पिक्सल हे 140 बाय 60 पिक्सल असावे। अंगठ्याचा ठसा, अर्जदाराने त्याचा किंवा तिच्या डाव्या अंगठ्याचा ठसा एका पांढऱ्या कागदावर ठेवावा, काळा किंवा निळ्या शाईने। फाईल प्रकार हा JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असावा। त्याचा आकार हा 20 KB ते 50 KB दरम्यान असावा। तर त्याचा 200 DPI मध्ये 240 बाय 240 पिक्सल असावा, म्हणजेच 3 बाय 3 सेंटीमीटर रुंदी व उंची। घोषणा ही अर्जदाराने काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर इंग्रजी स्पष्टपणे घोषणा लिहिलेली पाहिजे। फाईलचा प्रकार हा JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असावा। फाईलचा आकार 50 KB ते 100 KB असावा। तर परिणाम हा 200 DPI मध्ये किंवा 800 × 400 पिक्सल असावा, म्हणजे 10 बाय 5 सेंटीमीटर रुंदी व उंची। सही डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा अर्जदाराची असावी। परीक्षा अपलोड केलेली स्वाक्षरीशी जुळत नाही, अर्जदारास अपात्र घोषित केले जाईल। कॅपिटल लेटर्स मध्ये स्वाक्षरी लिहिलेली घोषणा स्वीकारली जाणार नाही व बाकीचे मागितलेले सर्व दस्तऐवज हे PDF फॉर्मॅट मध्येच अपलोड करावे। तर दस्तऐवजचा आकार हा A4 साइज मध्येच असावा आणि फाईलचा आकार हा 500 KB पेक्षा जास्त नसावा। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।